नमस्कार प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा 15 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आपण बघितलं की सुनीलला पकडायला पोलीस आलेत। आता बयो घाबरते घरासमोर पोलिसांना बघून आणि शुभमकरांजवळ रडायला लागते आणि म्हणते, बाबा तुम्ही काहीतरी करा ना, त्यांना अटक नका होऊ देऊ ना, काय झालं असेल। आता इरा पण आली आहे मागून। मग आता शुभमकर तिला म्हणतात, घाबरू नकोस, तुझा काजवा आहे ना तुझ्या सोबत। इकडे सुनील पोलिसांजवळ गयावया करत असतो, अहो मी काही केलेलं नाही हो, मला सोडा। गौतमी म्हणते, अहो साहेब तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय, नाही म्हणजे त्यांनी चोरी वगैरे काही केलेली नाहीये, तशी आमचे दागिने सगळे घरातच आहेत। तेवढ्यात शुभमकर आलेत आता आतमध्ये आणि शुभमकर सांगतात पोलिसांना की हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, आम्ही कंप्लेंट केलेली नाहीये या बाबतीत। सुनील म्हणतो, अहो उपकार करा माझ्यावर, अहो बघा ना मी स्वतः चोराला पकडायला गेलो होतो, मी कशाला चोरी करेल। आता बयो म्हणते, हो तुम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही नका एवढी काळजी करू। आता हे इन्स्पेक्टर म्हणतात, काय तुमच्या घरात चोरी झाली, मला तर हे माहितीच नव्हतं, मी याला दुसऱ्या कारणासाठी पकडायला इथे आलोय, बरं झालं तुम्ही सांगितलं, ते यानेच केली असणार आहे चोरी तुमच्या घरात। बयो म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही, आता हा चांगलाच गोंधळ उडालाय। आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा याने मागे एका माणसाला चांगलीच मारहाणी केली होती, त्या माणसाने कंप्लेंट केली आहे याची आणि त्यानंतर तो फरार झाला होता। बयोला हे ऐकून फार मोठा धक्का बसलाय। बयो म्हणत असते, नाही नाही माझे वडील मारामारी नाही करू शकत, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, गैरसमज माझा नाही तुमचा झालाय, मागे नाही का या रमाकांत विषयी गैरसमज झाला होता, काय रे रमाकांत। रमाकांत म्हणतो, नाही हो नाही, माझा काय गैरसमज, मी काही केलेलं नव्हतं, मला जामीन पण मिळाला। पोलीस म्हणतात, कोणी काय केलं होतं आणि काय नाही ना हे मला चांगलं माहिती आहे रमाकांत शेठ, या माणसाच्या विरोधात लेखी तक्रार आहे माझ्याकडे आणि माझ्या तपास कामामध्ये अजिबात व्यत्यय आणायचा नाही। हे बघा डॉक्टर साहेब, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे, हा माणूस तुमच्या घरात कसं काय राहतो। आता डॉक्टर म्हणतात, तो नातलग आहे आमचा आणि इथेच राहतात ते। आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, काय नातलग तुमचा, पण कोण आहे तुमचा, काही नाव बिव असेल ना, मेवणा काका साला कोण आहे, कोण हा तुमचा। शुभमकरांना काही याचं उत्तर देता येईना, पण आता लगेच इरा येते तिथे आणि म्हणते, मी सांगते, हा माणूस आहे ना हा या मुलीचा बाप आहे आणि ही आमच्या घरची मोलकरीण आहे, ही मुलगी म्हणजे सरस्वती भारती आहे हिचं नाव। आता शुभमकर इरावर ओरडतात, इरा आणि सुमन पण ओरडते, काय बोलतेस ग इरा। मग आता लगेच हे इन्स्पेक्टर म्हणतात, ही मुलगी तर त्या गार्डन मध्ये हॉस्पिटल चालवते ना, ही मुलगी एवढी सेवा करते लोकांची आणि तिचा वडील असा। आता बयो म्हणते, नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो, असे नाहीयेत ते, मी माफी मागते तुम्हाला त्यांच्या वतीने, म्हणजे ते माझे वडील आहेत तरी ते पेशंट आहे हो, त्यांच्यावर उपचार चालू आहे, ते लवकर बरे होतील, एवढे वर्ष ते एकटे राहिले ना म्हणून विचित्र वागतात, ते अचानक चिडतात, ते गुंड नाहीये तो। आता बयोची ही केविलवाणी धडपड शुभमकरांना कळतीये। इन्स्पेक्टर म्हणतात, हो तुमचं बरोबर असेल, पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आहे आमचं, हा माणूस पुन्हा असं करणार नाही कशावरून, नाही नाही आम्हाला त्याला धरावंच लागेल। आता ते घेऊन जात असतात त्यांना सुनीलला, पण आता बयो त्यांच्या हातापाया पडते आणि म्हणते, मी खात्री देते ते आता नाही करणार असं, मी डॉक्टर म्हणून सांगते। आता शुभमकर पण म्हणतात की थांबा इन्स्पेक्टर, असं करू नका। मग आता लगेच इरा म्हणते, बाबा तू कशाला मध्ये पडतोयस या प्रकरणात, जाऊ दे ना, त्यांना काय करायचं ते करू दे ना। मग आता बयो म्हणते, असं काय बोलतेस ग इरा। गौतमी म्हणते, इरा मध्ये मध्ये नको बोलूस, बाबा बोलतोय ना। बयो शुभमकर म्हणतात, ते सांगा दे ना, थांबव ना प्लीज। मग आता शुभमकर नमस्कार करतात हात जोडून आणि म्हणतात, हे बघा मी डॉक्टर म्हणून रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, माझ्याकडेच यांची ट्रीटमेंट चालू आहे, आम्ही त्यांच्यावर थेरपी करतोय, यांच्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास झालाय ना त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो। आता असं बरंच कन्व्हिन्स करतात ते, मग त्या इन्स्पेक्टरांना पण आणि ते सुनीलला म्हणतात, हे बघ डॉक्टरांनी शब्द दिलाय म्हणून तुला सोडतोय, आता पुन्हा जर मारामारी करताना दिसला ना तर डायरेक्ट आत टाकेल, कळलं ना। आणि आता ते तिथून निघून जात असतात। आता शुभमकर त्यांच्या मागे मागे जातात, बयो बिचारी रडायला लागते, पण या सुनीलला काही वाटत नाही त्याचं। आता इरा आधी बोलते शुभमकरांना, काय रे बाबा कशाला या चोर माणसाला पाठीशी घालतोयस, अरे या माणसाने मम्माचे दागिने चोरायचा प्रयत्न केलाय। आता मात्र सगळेच जण इराकडे बघायला लागतात, म्हणजे कशावरून हे सगळं त्यांनी केलंय। आता सुनील म्हणतो, बघ बघ कसं बोलते ही मला। मग इरा म्हणते, खरं तेच बोलते मी। शेवटी शुभमकर म्हणतात, इरा तुझ्याकडे पुरावे आहेत का यांनी चोरी केल्याचे, पुरावे असल्याशिवाय बोलू नकोस, थांबा जरा मी आलोच। आता पोलिसांच्या मागे मागे गेले ते इन्स्पेक्टर आणि म्हणतात, थांबा जरा सर, मला तुमच्याशी बोलायचं। बघा साहेब, मी ना त्या माणसाला जास्ती ओळखत नाही, बयो माझी मुलगी आहे, म्हणजे मी जे काही करतोय ना ते तिच्यासाठी करतोय। ते इन्स्पेक्टर म्हणतात, काय बयोचा बाबा तर तो आहे ना। आता शुभमकर म्हणतात, हो पण तो तिच्या जन्मानंतर फरार झाला होता, तिला मी वाढवलंय आणि मोठं केलंय, हे बघा खूप हुशार मुलगी आहे हो माझी, तो ना अचानक आलाय तिच्या आयुष्यात,
मला त्याची थोडी माहिती हवी होती. मग आता इन्स्पेक्टर म्हणतात, बघा डॉक्टर साहेब, आम्ही माणसांना बघून त्यांचे डोळे पाहूनच आम्ही ओळखतो, पण तुमच्यासारख्या सभ्य माणसाने अशा माणसांपासून लांब राहायला हवं. शुभंकर म्हणतात, हो म्हणूनच मला त्याची माहिती हवी आहे. तुमच्याकडे काही रेकॉर्ड आहेत का याचे? ते पोलीस म्हणतात, हो माझ्या माहितीप्रमाणे हा सेंट्रल जेलमध्ये होता, तिथेच तुम्हाला ह्याची माहिती मिळेल, पण तुमच्या भल्यासाठी सांगतोय या माणसापासून लांब राहा. शुभंकर त्यांना म्हणतात, थँक्यू सो मच सर. ते इन्स्पेक्टर जातात सांगतात की तुमच्यासारख्या लोकांनी या माणसापासून लांब राहायला पाहिजे, याच्या चेहऱ्यावरच दिसतं की तो गुन्हेगार आहे. आता ते इन्स्पेक्टर असं सांगून निघून गेलेत. पण आता शुभंकर विचार करतात, हा रमाकांत पण सेंट्रल जेलमध्येच होता ना. आता बयो त्या सुनीलला सांगते की आता याच्या पुढे असं करू नका, हात जोडते मी. आणि शुभंकर पण म्हणतात आता बयोला येऊन की हे बघ बयो, आता जर असं घडलं ना तर मी नाही वाचू शकणार त्यांना. बयो म्हणते, हो आता नाही करणार ते असं. मग सुनील पण म्हणतो, नाही मी पण कोणाच्या वाकड्यात नाही जाणार. मग आता शुभंकर म्हणतात, बयो आपल्याला जायचंय हॉस्पिटलला, थोड्या वेळात निघू. मग आता शुभंकर त्यांच्या खोलीत गेलेत आणि ते रमाकांतला बोलवत आहे. बयो सुनीलला म्हणते, असं करू नका, तुमच्यामुळे डॉक्टरांची मान खाली गेली आणि असं प्रत्येक वेळेला वागून कसं चालेल. मग सुनील म्हणतो, चुकलं ग माझं बयो, आता नाही करणार मी असं. बयो म्हणते, पण दरवेळेला असं नाही वागायचं, तुम्हाला सुधारायलाच हवं. आता मी सांगते ना तसंच वागा, मगच लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टर शुभंकरांचं ऐकावंच लागेल. मग सुनील म्हणतो, हो ग बयो, अगं माका तर काही डॉक्टर होता येणार नाही, मला झेपणार नाही ते, पण तूच अभ्यास कर आणि तूच डॉक्टर बन बाई. आता ती बयो म्हणते, अहो तसं नाही म्हणते मी तुम्हाला, डॉक्टर शुभंकरांसारखा चांगला माणूस बना. सुनील म्हणतो, हो ग बयो, तू म्हणशील मी तसंच वागायला तयार आहे, मी डॉक्टर शुभंकर सारखा होईल, नक्की होईल. आता बयोला थोडाफार काहीतरी आहे याच्यावर विश्वास, पण याच्या मनात मात्र अजूनही कपटच आहे. असो, पण आता शुभंकर रमाकांतची वाट बघत असतात. रमाकांत आलाय आणि तो म्हणतोय, दादा तुम्हाला बोलवलंस का? आता शुभंकरांनी आधी तर दार लावून घेतलंय आणि थेट याला प्रश्न विचारलाय, काय रे तू सेंट्रल जेलमध्ये होतास ना, तिथे तुला भेटलाय काय हा सुनील? तू आणि सुनील एकत्र होतात ना? आता मात्र रमाकांत घाबरलाय. रमाकांतला कळे ना की उत्तर द्यावं तर काय द्यावं. आता रमाकांत म्हणजे काय म्हणतोय दादा तू, तुला कोणी सांगितलं हे? मग शुभंकर म्हणतात, मला पोलिसांनी सांगितलंय. सांग रमाकांत, तू ज्या जेलमध्ये होता तिथे हा होता की नाही सुनील आरोपी म्हणून, तिथे तुझी भेट झाली होती की नाही? आता रमाकांतला इतकी भीती वाटते, तो आता काहीतरी टेपा लावून देतोय शुभंकरांना. शुभंकर म्हणतात, सांग, काहीतरी विचारतोय मी तुला. रमाकांत म्हणतो, अरे नाही दादा, मी त्याला भेटलोच नाही. अरे कसं असतं ना दादा, तुझ्या हॉस्पिटलमध्ये कसे वार्ड असतात तसे तिथे पण वार्ड असतात. खुन्याचा वेगळा वार्ड, चोरी केलेल्याचा वेगळा वार्ड, म्हणजे असे प्रत्येक गुन्हेगाराचे वार्ड वेगवेगळे असतात. आता सुनील खय होतो तिथे ते माका काय माहिती. असेल तो तिथे, पण मला नाही माहिती ना तो कशाला आत गेला होता, काय आत गेला होता. आता बयो करते ना, त्याच्यावर उपचार होईल तो नीट. आता शुभंकर त्याला म्हणतो, जा तू. आता लगेच हा म्हणतो, नाही अरे दादा, मला तुझी काळजी वाटते ना म्हणून. आता शुभंकर म्हणतात, तुला माझी काळजी करायची गरज नाहीये. रमाकांत म्हणतो, असं काय बोलतो रे दादा? मग शुभंकर म्हणतात, जर मला कळलं की तुझी आणि सुनीलची तिथे भेट झाली होती तर मी तुला पुन्हा जेलमध्ये घालेला. जा आता जोरात ओरडतात शुभंकर त्या रमाकांतवर. पण आता रमाकांतचे चांगलेच धाबे दणाणले. रमाकांत विचार करतो, यांना सगळी पाळमुळं खणून काढायच्या आधी काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. शुभंकर आता विचार करतायत, जेलमध्ये पण चौकशी करायलाच हवी. पण आता प्रेक्षकांनो, बयो आणि शुभंकर बाहेर चालले. तेव्हा बयो त्यांना म्हणते, बाबा मला असं वाटतं की मुलगी म्हणून मी कमी पडते का? शुभंकर म्हणतात, असे प्रसंग येतात बाळा बऱ्याचदा आपल्या आयुष्यात. असं वाटतं आपल्याला आपण चूक आहोत की बरोबर. आपले प्रयत्न आणि परिस्थिती यांचा मेळ बसणं गरजेचं असतो ग बयो. अगं प्रत्येक वेळेला असं स्वतःला का दोष देतेस तू? बयो म्हणते, बाबा मला भीती वाटते हो सारखी. शुभंकर म्हणतात, मग कशाला एवढा विचार करतेस? विनाकारण परिस्थिती अवघड का करतेस बयो? बयो म्हणते, बाबा मला ना अंधारात वाट चुकल्यासारखं वाटतंय हो, मला तुमच्याजवळ मन मोकळं करावं असं वाटतंय. शुभंकर म्हणतात, हा काजवा तुझ्या सोबत आहे की नाही बाळा नेहमीच? आता बयो विचार करते आणि म्हणते, बाबा काहीतरी चुकतंय हो माझं. शुभंकर म्हणतात, अगं बाळा आपण चुकतो तेव्हा शिकतो ना. मग आता बयो म्हणते, बाबा मी माणूस ओळखायला चुकते का हो? शुभंकर म्हणतात, बाळा माणूस ओळखायला अनुभव लागतो. बयो म्हणते, बाबा म्हणूनच मला असं वाटतंय की जे दिसतंय ते नाहीये, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे बाबा अचानक माझ्या आयुष्यात आले काय? मी सगळं बाजूला टाकून त्यांचाच काय विचार करतेय? त्यांच्यासाठी मी तुम्हाला पण दुखवतीये? सगळं इतकं अचानक घडतंय ना की काय चूक आहे काय बरोबर काहीच कळत नाहीये. म्हणून खूप प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, चुकल्यासारखं वाटतंय काहीतरी. आता शुभंकर विचार करतायत की बयो विचार करतेय ते अगदी बरोबर आहे, तुझं अंतर्मन तुला योग्य
पण मला सगळं माहीत असून सुद्धा मी तुला नाही सांगू शकत. बयो म्हणते काय झालं बाबा? मग शुभम म्हणतात बाळा, कधी कधी आपलं अंतर्मन आपल्याला प्रश्न विचारतं, पण त्याचं उत्तर आधीच आपल्याकडे असतं. आपल्याला फक्त ते शोधायचं असतं आणि ते स्वीकारायचं असतं. आणि अंधार किती असला ना तरी काजव्याच्या प्रकाशाची साथ कायम असते, हे लक्षात ठेव. छान दाखवलं त्यांनी हा सीन. तर प्रेक्षकांनो, आज हा भाग इथे समाप्त झालाय. पुढे आपण बघणार आहोत. इरा बयोला म्हणते की हिचा बाप गुंड आहे. आता ती पुन्हा सगळ्यांसमोर हिचा अपमान करत असते. बयो म्हणते काही पण बोलू नकोस इरा, माझ्या बाबांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला एका वासरासाठी. इरा म्हणते अगं बाई, पण तू जे बोलते तसं दिसतच नाहीये ना, तुझा बाप गुंड प्रवृत्तीचा आहे हेच दिसतंय आम्हाला. आता ही इराज बयोला त्या सुनीलच्या अस्तित्वापर्यंत नेऊन पोहोचवते की काय असं दिसतंय. तर कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. आणि नवीन मालिकेचा रिव्ह्यू ऐकता आहात की नाही आपल्या चॅनलवर, नक्की ऐका. आणि हो प्रेक्षकांनो, KGMN चा रिव्ह्यू मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की देईल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.